नमस्कार। आज आपण अगदी 10 मिनिटात एकदम हलका फुलका जाळीदार लुसलुशीत ढोकळा बनवायला होणार आहोत। त्यासाठी आपण इथे घेतोय 2 चमचे साखर, थोडंसं हिंग, पाव चमचा घ्यायचे। इथे हे मी आलं आणि मिरची जाडसर असं ठेचून घेतलेलं आहे, ते घालूया। हे बघा, हा अर्धा लिंबू आहे, याचा रस घ्यायचा आपल्याला। 2 चमचे तेल घालायचं, अगदी पाव चमचा हळद घालायची, जास्त नाही घालायची। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला। हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे। ही साखर आपल्याला विरघळवून घ्यायची पूर्ण। आता यामध्ये हे 1 कप बेसन घालायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय। आधीच भरपूर घालायचं नाही पाणी, अजून थोडं पाणी घालायला लागणार आहे। यातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, व्यवस्थित सगळं एकजीव झालं पाहिजे। हे जास्त पातळही करायचं नाही, जर पातळ केलं तर तो मध्ये गोळा होऊ शकतो आणि बसतो ढोकळा, आणि जास्त घट्ट केलं तर अगदी कोरडा होतो। म्हणून व्यवस्थित पाणी घालायचे। एवढी कन्सिस्टन्सी हवी आहे। यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी लागले। 1 कप बेसनला अर्धा कप पाणी लागलं आपल्याला। आता हे 2 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊया। हे साईडला ठेवून देऊया आणि आपल्याला ज्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला आपण तेल लावून घ्यायचंय। इथे मी आज इडलीच्या भांड्यात ढोकळा करणार आहे, त्याला आपण तेल लावून घेऊया। इथे मी स्टीमर तापत ठेवलेला आहे, आता हे साईडला ठेवून देऊया। आता आपण हे जे पीठ भिजवून ठेवलंय ते बघायचंय। यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ घालायचंय आणि इथे मी इनोचं 1 पाकिट घेतलंय, ते घालूया आपण। त्यात थोडंसं ऍक्टिव्हेट होण्यासाठी पाणी घालूया। आणि आता एकाच डायरेक्शननी चांगलं फिरवून घ्यायचंय ते। हे बघा, ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। हे बघा, पीठ छान फुगलंय। जास्तही फिरवत बसायचं नाहीये, हलक्या हाताने थोडंसं ढवळून घ्यायचंय सगळं। आता या भांड्यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं। आता हे बघा, इथे मी स्टीमर ठेवलाय, पाणी छान उकळलेलं आहे। त्यात आपण हे स्टँड आता ठेवायचे आणि बरोबर 10 मिनिटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे। 10 मिनिटं झालेली आहेत, आपण उघडून बघूया। वाव, मस्त झालंय। आपण सुरी घालून बघायची आहे, जर सुरीला काही चिकटलं तर झालेला नाही। हे बघा, छान झालेलं आहे, जाळीदार। गॅस बंद करूया। 2 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचे। 2 मिनिटं झाली आहेत, आता हे आपण काढून घेऊया आणि थोडं थंड करूया। थंड केल्याशिवाय ते नीट काढता येत नाही। हे बघा, आता थंड झालंय, हे आपण काढून घेऊया। अतिशय हलकं फुलकी झालेलं आहे। हे बघा, इतकी जाळी पडली आहे छान, अगदी थंड झाला की लगेच निघतो अगदी। हे बघा, तुम्ही बघू शकताय किती सुंदर जाळी पडलेली आहे, अतिशय हलका फुलका झालेला आहे आपला ढोकळा। आहे बघा, हे बघा, आपला ढोकळा तयार आहे।
अतिशय छान मऊ लुसलुशीत झालेला आहे, अगदी हलका फुलका झाला आणि अगदी 10 मिनिटात तयार। हा कधीही तुम्ही खावासं वाटलं पटकन चहासाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता। आता ह्याचे तुम्ही पीसेस सुद्धा करू शकता, हे असंच ठेवलं तरी चालेल। आता आपण यासाठी तडका तयार करणार आहोत। इथे मी 1 चमचा तेल तापत ठेवलेलं आहे, त्यात पाव चमचा हिंग घालायचंय, अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी तडतडायला लागली आहे, यात हिरवी मिरची घालायची बारीक चिरून आणि कढीपत्ता घालायचा। हे फोडणी छान तयार झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडंसं घालायचं। त्यात थोडंसं मीठ घालायचंय आणि अर्धा चमचा साखर घालायची। साखर घातल्यामुळे वर ढोकळ्याला छान शायनिंग येतं। हे व्यवस्थित ढवळून घेऊया। साखर आणि मीठ विरघळलेलं आहे, आता आपण हे आपल्या ढोकळ्यावर घालायचंय। बघा गरम गरमच घालायचं, म्हणजे ते ढोकळ्यामध्ये सोप होतं। अतिशय सोपा आहे हा ढोकळा, हेच अचूक प्रमाण आहे। हे घेऊन तर जर तुम्ही केलं तर तुमचा ढोकळा कधीही बिघडणार नाही। तुम्ही नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।